राजे राजे शंकराजी पंत इकडेच येत आहेत. ना काही निरोप ना हरकारा, असे लागलीच येणे म्हणजे राजे मनात शंकांचं वादळ उठतंय हो. देव करो आणि सर्व काही क्षेम असो. शंकराजी पंताचे वर्दी न देता येत आहेत, तारा काही वाईट बातमी तर नसेल ना? सबब कारणही महत्वाचे दिसते. सध्या गावकऱ्या मोर मुजरा म्हणजे यो गावकरी तर राजाराम राजन हवं. येताना कोणी पाहिले तर नाही? कोणा संदेह नाही आला ना? नाही राजे, म्हणून तर आम्ही लव्या जम्या सह नाही आलोय. ते येणं टाळलं आम्ही. एकटे चालवतो आम्ही आणि येताना सावधी होतो. आज चला चला. पंत लागलीच येणे केलेत ना वर्दी ना हरकारा. कोण मनसुबा? राजे, आपल्या मृत्यूची बातमी सर्वत्र मुलुकभर वाऱ्याच्या वेगाने पसरली. आपल्या मृत्यूची बातमी ऐकून आमच्या छातीत धस्सत झालं. आमच्या पायाखालची मातीत सरकली. म्हणून मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तातडीने आमची पावलं इकडे विशालगडाकडे वळली. शंकराजी पंत, आपण लष्करी कारवायांबरोबर दरबारी मसलतीमध्येही मातब्बर आहात. औरंग्याची ही दरबारी चाल शंकराजी पंतांसारख्या माणसाच्याही ध्यानी येऊ नये. पंत तुमच्यामुळे गनिम इथपर्यंत पोहोचू शकतो. राजे, राणी साहेब, आम्हाला माफी द्या. आमच्या लक्षातच आलं नाही हे सर. तुमच्या मृत्यूची बातमी ऐकून आम्ही भांबावून गेलो होतो. औरंग्याचा हा कावा आमच्या लक्षातच आला नाही. आम्ही चुकलो राजे. असो, जे काही घडलं ते आमच्या काळजीपोटीच घडलं. आपण मनी लावून घेऊ नये. शंकराजी पंत, आपले बाकीचे शिलेदार आणि कारभारी आहेत कुठे? खंडूजी, तुम्हाला लई मोठ्या कामगिरीवर धाडायचा मनसूबा आहे आमचा. पण कामगिरी लई जोखमीची आणि गुप्ततेची आहे. खंडोजी, तुम्ही आमच्या खास मर्जीतलं आणि विश्वासातलं हे राहायचं. तेव्हा ही कामगिरी बेमालूमपणे पुरी व्हायला पाहिजे. या कानाची खबर त्या कानाला लागता कामा नाही. काय बी काळजी करू नका बघा. कामगिरी बेमालूमपणे पार पाडतो आम्ही. पण कामगिरी तर सांगा. विशाळगडावर जायचं आणि आम्ही सांगतो त्या घरातल्या माणसांवर पाळत ठेवून राहायचं. आणि तिथल्या माणसांच्या केसाला बी धक्का नाही लागला पाहिजे. आणि त्यांच्या हे ध्यानी मनी बी नाही आलं पाहिजे की त्यांच्यावर कोणतरी पाळत ठेवून आहे. समजलं नव? समजलं बघा. तुम्ही बेफिकीर राहा. कुणासनी काय बी कळणार नाही असा बेमालूम वेश करून राहतोय आम्ही गडावर. अंगाशी आपण कधी बी बाकावाकत येऊ शकतो. तेव्हा हत्यार दडून ठेवा आणि कनवटीला कठार असू द्या सांगाती. जी. अब तुम हमारे लिए कबाड़ के बराबर हो. जब सोने की चिड़िया ही नहीं आएगी तो तुम्हारा क्या काम? क्यों मायूस क्यों हो रहे हो? मायूसी तो हमें होनी चाहिए. ऐसा सुनहरा ख्वाब देखा था हमने. दक्खनी पंछियों का एक जोड़ा तुम्हारे हवाले करेंगे और रोज उनकी चहक सुनकर अपना दिल बहलाया करेंगे. लेकिन क्या हुआ अब्बा हुजूर? कहीं पंछी फिर से उड़न छू तो नहीं हो गए?
चल पगली, वो तो कब के जाल में फंस चुके हैं, पर यहाँ तक जिंदा पहुंच पाएंगे या नहीं कह नहीं सकते। मतलब? परेशानी के लिए माजरत हुजूर। जो खास लोगों का दस्ता आपने याद फरमाया था, मिलने के लिए बेताब है। सुना दोस्त, चलता हूं। तो औरंग्या पाताळ यंत्री धूर्त राजकारणी आहे। आपली ही मराठी शाही गिळण्यासाठी आपल्या सामने 2 आघाड्या उघडून बसला आहे। 2 आघाड्या? आम्ही समजलो नाही राणी साहेब. त्या औरंग्याने जणू मुलूकभर सरंजाम शाहीचे सुवर्ण पिंजरे लावून ठेवलेत, ज्यात एकेकाळी आपल्या स्वराज्याशी इमान बाळगून असलेले आपले खंदे सेनानी स्वार्थापायी वतनदारीला भुलून त्या पिंजराकडे ओढले जात आहेत। ही त्या औरंग्याची पहिली आघाडी, आणि दुसरी आघाडी दगाबाजीची। दगाबाजी हा मुघली सत्तेचा मानदंडच आहे। प्रथम औरंग्याने आम्ही कैदेत असल्याची हूल पेरून दगाबाजीने रायगड काबीज केला, आणि आता आमच्या मृत्यूची अफवा पसरवून आमच्या उर्वरित साथीदारांची फळी फोडून आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। जसं येसुबाई मासाहेब स्वारींच्या कैदेची खबर ऐकून भांबावून गेल्या आणि कोणतीही शहानिशा न करता रायगड मुघलांच्या स्वाधीन केला। त्याच भावनेने आपणही स्वारींच्या मृत्यूची खबर ऐकून कोणत्याही विचारांची चाळणी न लावता इकडे येऊन पोहोचलात। त्यात नागोजी सारख्या माणसांना हाताशी घेऊन तो औरंग्या आपल्याशी लढायला बघतोय। आणि आपण कच खाऊन सारखी माघार घेतोय। त्यामुळे आपल्याच मुलखात अज्ञातवासात राहण्याची नामुष्कीची वेळ आली आपल्यावर। पण आपली ही मातीच अशी आहे, कधी जमिनीच्या वादातून भावाभावात वैर, तर कधी तोच भाऊ आपल्या भावासाठी जीव द्यायला तयार आहे। राणी साहेब काहीही म्हणा, या महाराष्ट्राच्या मातीला भाऊ बंदकीचा श्रापच आहे। म्हणूनच तर नागोजीरावांसारखी मातब्बर घराणी स्वराज्याच्या विरुद्ध उभी आहेत। कशासाठी? तर वतनाच्या तुकड्यासाठी। नाही नाही नाही, नागोजी सारख्या माणसांना ताब्यात ठेवावंच लागेल। म्हणूनच आम्हीच जातीनं जाऊन नागोजींना गाठणार आहोत। नाही राजे, आपण नको, आम्ही जाऊन गाठतो त्या नागोजीरावांना। राणी साहेब, अशा अवस्थेत होणाऱ्या बाळाचा विचार करून तरी थांबावं। राजे, अजून तरी आम्ही चालत्या फिरत्या आहोत, आणि उदरातील बाळाचा विचार करता त्यावरही स्वराज्य रक्षणाचे गर्भसंस्कार होतील। राजे, आपण निश्चिंत राहावे। नागोजीराव खरंच दोषी आढळल्यास मी जातीनं त्यांचा बंदोबस्त करू। थांबा तारा, सगुणाबाई आणि गुणाजींना बरोबर घेऊन जा। ऐका आमचं। राणी साहेबांना असं एकट्याने पाठवणं धोक्याचं आहे। पंत, आम्हाला आमच्या राणी साहेबांवर पूर्ण भरोसा आहे। स्वराज्य संरक्षणाचे जणू डोहाळेच लागलेत त्यांना। पंत, पाका वक्त आला तर आमची ही राम राणी भद्रकाली होईल। जंग लड़ने के 2 तरीके होते हैं,
पहला शमशीर की खनखनाहट और तोपों की गड़गड़ाहट के साथ, और दूसरा किसी को कानो कान खबर ना किए चुप्पी के साथ। आज हमने इस खास दस्ते को यहाँ इसलिए याद फरमाया है क्योंकि जंग का दूसरा तरीका आजमाने का वक्त आ गया है। अलीजा, ये मौत के सौदागर अपने बादशाह सलामत से पूछना चाहते हैं कि उन्होंने इन्हें क्यों याद फरमाया। अगर आलमगीर बादशाह ने इन्हें याद फरमाया है तो दावत में तो नहीं बुलाया असद। ये अपने काम से अच्छी तरह वाकिफ है, बस इस इंतजार में है कि हमारा रुख, हमारा इशारा किस तरफ होता है। गौर से सुनो, आज जिस काम के लिए हम आपको भेज रहे हैं, जो हमारी पूरी मुगलिया फौज नहीं कर पाई, दरअसल ये काम हम अपनी आंखों से होता हुआ देखना चाहते थे, पर वक्त ने साथ नहीं दिया। इसलिए हमने आपको इस पाक काम के लिए चुना है। जन्नत हासिल होगी, जन्नत, अगर आप इस काम को सही ढंग से अंजाम देंगे तो। मंजूर है? आमीन। नायाब जिम्मेदारी का ठिकाना होगा विशालगढ़, निशाना होगा मराठों का राजा राजा राम और उसकी बेगम ताराबाई। इन दोनों का खात्मा है आपकी जन्नत का रास्ता। अल्लाह ताला आपको कामयाबी बख्शे। आमीन। अब्बा हुजूर, कानों पर भरोसा नहीं हो रहा। क्या वाकई में आपने औरत जात को खत्म करने का हुक्म दिया? मोहब्बत और जंग में सब कुछ जायज है शहजादी। हमारी बादशाह की मोहब्बत से आप अच्छी तरह वाकिफ हैं। जिसके अव्वल दुश्मन हैं सिवा और उसकी आने वाली नस्लें, अगली पुश्तें। आपकी ख्वाहिश का हमें इल्म है अब्बा हुजूर, इसलिए शिवाजी के वारिस राजा राम का कत्ल करवाना हम समझ सकते हैं, लेकिन ताराबाई जरूरी है। ताराबाई का मरना भी जरूरी है। लेकिन अब्बा हुजूर, गलती से भी ये बात किसी को पता चल गई तो गजब हो जाएगा। गलती? आलमगीर बादशाह से गलती? हमारे नुमाइंदों से गलती हो सकती है, हमसे नहीं। हमारी मंसूबबंदी ऐसी होती है कि हम गलती को भी गलती करने नहीं देते। अभी तो हमने इस पाक काम के लिए बेजुबां दस्ते को चुना है। काम तमाम होने के बाद इनमें से अगर कोई चाहे भी तो अपनी ज़बान नहीं खोल सकता, क्योंकि हम इसकी ज़बान पहले से ही खींच चुके हैं, उखाड़ चुके हैं। हाँ, इसके बाद उन्हें शामिल किया है। फिक्र मत करो, राजा राम और ताराबाई को खत्म करने में कोई गलती नहीं होगी। फिर भी अब्बा हुजूर, राजा राम के साथ साथ शिवाजी का खानदान तो वैसे ही खत्म हो जाएगा। फिर औरत जात के खून से हाथ नापाक क्यों करना? क्योंकि ताराबाई की कोख में मराठा स्वराज का वारिस पल रहा है
और हम तकदीर को ये मौका नहीं दे सकते, हरगिज नहीं। हौसला खानदान का नामो निशान मिटाकर रहेंगे हम, मर्द हो या जनाना, मैदान जंग हो या फिर हमारा कैद खाना। या अल्लाह, इसका मतलब साहू भी? सरकार, अहो आता कशा पायी आम्हासनी इथं बोलवले? हे बघा, आईच्यान सांगते मी कुणाच भीमाबाई. काय बी. आम्ही नाही, पंत अमात्यांनी बोलावले आहे. अहो हेमाबाई, आपण जानकीबाई राणी साहेबांच्या खाजगीत असताना होय की, अहो आमच्या बिगर बादशाच्या छावणीत कुणाचं पान बी हलत नाही. म्हणजे अहो म्हणजे समद्यांची काळजी मॅच घेते. मासाहेब, सकवारबाई साहेब, जानकीबाई साहेब आणि बाळराजे, अगदी समद्यांची काळजी डोळ्यात अंजन घालून घेते मी. हा असं? मग भीमाबाई, आता तुम्ही मुघली छावणीत परत जा. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला इमानी इतबारी येसुबाई मासाहेब आणि बाळराजांची काळजी घ्यायची आहे. त्यांना काहीही होता कामा नये. काय बी काळजी करू नका. अगदी तळ हाताच्या फोडावानी जपीन मी तेच नाही. हा, आता मी निघू काय? अम्मा, हेमाबाई, हा, तुम्ही मुघली छावणीत जात आहात, पण मराठ्यांचा हेर बनून हे ध्यानात ठेवा, या स्वराज्याचे मीठ खाल्ले तुम्ही, त्या मिठाला जागा. आमचा नजरबाज तुम्हाला छावणीत भेटत राहील. त्याच्या मार्फत छावणीतल्या साऱ्या खबरा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. भीमाबाई, याद राखा, या कामात कुचराई नको. अहो काय बी काळजी करू नका, विश्वास ठेवा माझ्यावर. हा, ठीक आहे. त्या बादशानं चांगली माळ दिली आणि हेने काय दिलं? तर एवढीशी आणती. त्या बादशाकडं काम केलं तरच म्या लई श्रीमंत होईन. सुंदर माग जात ग फिरते वौतुकी, ओव्या गाते कौतुकी, तू ये र बाईतला, जीव शिव खुंटी ग परपंचाचे नेते ग, लावून पाची बोट ग तू ये र बाईतला. सरकार, गरीबाकडे आलायचा. या या, बसा बसा, वाईट गुळ पाणी आणते. नग नग, आमासनी हिता आलेलं बघून तुम्हासनी आनंद झालेला दिसत नाही वाटत? तसं काही बी नाही सरकार. आता लई वगत झाली तुमची, काही खबर बात नाही. म्हणलं सवतात जाऊन यावं. काय लागली का खबर? खबर? कंची खबर? गाढवा मोर वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. अशी गत झाली आहे तुमची. नवनाला गाडगावर तेल कशा पायी सरकार? जे काय आहे ते जरा इसकटून बोला की. बाई, तुम्हासनी चांगलंच माहित आहे राजाराम राजा आणि तारा राणी कुठं आहेत.